माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी आणि बोंबील फ्राय. तर आता मी कोळंबी चिरायला घेतलेली आहे आणि त्यातला कचरा साफ करायचा चाललेला आहे. तर मासेवाल्यांनी काही कचरा साफ करून दिलेला नाही, त्यामुळे आम्हाला घरी कचरा साफ करायला लागतोय. माझी मम्मी तर म्हणली होती की कचरा साफ करून दिला त्यांनी, पण मीच तिला दाखवलं आहे बघ किती कोळंबी साफ केली मी. आणि मम्मी माझी म्हणती कोळंबी साफ केली आणि हात खराब झालेत. आता मम्मी माझी त्याला मस्तपैकी ज्वारीच्या पिठानं साफ करत आहे. आणि मग मी त्याच्यानंतर लसूण सोलायला घेतला. लसूण सोलताना माझी पार हे झाली, कारण की मी खूप दिवसानंतर लसूण सोलायला घेतला होता. आणि लसूण सोलता सोलता मला असं झालेलं की कधी एकदा मी लसूण सोलून हा मोकळा होते. लसणाच्या पाकळ्या पण एवढ्या आडग्या होत्या की काय त्याला बोलायचा विषयच नाही. आणि मी सोलत होते आणि तेवढ्यात माझ्याकडनं एक लसूण पडला खाली. आणि तेवढ्यात मम्मीने कोळंबी आणि ओलं बोंबील धुवून घेतलेले आहेत. आणि आता तिथनं आपण आत आलो. परत मम्मीनं लिंबू चिरला, कारण की आपल्याला कोळंबी आणि बोंबील मॅरिनेट करायचे होते. त्यासाठी तिनं लिंबाचा रस त्यात टाकायचा ठरवलेला आहे. तिनं तिथल्या लिंबाच्या बिया वगैरे काढून टाकल्या आणि तिनं मस्तपैकी लिंबू असा पिळला ओल्या बोंबीलमध्ये. खरं तर म्हणजे मी ओल्या बोंबीलची रेसिपी पहिल्यांदाच खाणार आहे, कारण की आता मी जन्मात कधी ओला बोंबील खाल्लेला नाही आहे. त्याच्यानंतर तिनं मीठ टाकलं. रोजचं आपलं असतं तसं मीठ आमसूल भिजवून ठेवलेले आहे तिनं एका वाटीत. मिठासोबत नंतर तिनं हळद टाकलेली आहे. हळद टाकून तिनं मस्तपैकी हातानं असं गरगरा फिरवून घेतलेलं आहे, मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आणि माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे ब्लॉग बनवण्याचा. त्याच्यानंतर तिनं आलं चिरलं कारण की आपल्याला ओला मसाला तयार करायचा होता. त्याच्यानंतर तिनं कोथिंबीर निवडली. माझं कार्य याच्यात फक्त असंच आहे की मी तिला फक्त या शूटमध्ये मदत करत आहे. नंतर मी म्हटलं ही टोमॅटो का चिरायला आली, तर आम्हाला आलेली ऑर्डर झोमॅटोची. त्यानंतर तिनं कांदा बारीक करून त्यात मिरची टाकून परत त्याला टाकलेलं होतं, टोमॅटो टाकलेला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला लवकरच कळेल की आम्हाला कसली ऑर्डर आलेली होती. तर आम्हाला आलेली ऑर्डर सुकट चटणीची ऑर्डर आलेली होती आम्हाला. आणि मग मी इथं मस्तपैकी कांदा वगैरे सगळं ते भाजत होती. त्यात आम्ही आता मीठ टाकलं, चटणी टाकली आणि हा मस्तपैकी असं हलवलेलं आहे. आमचं फूडीज किचन म्हणून एक झोमॅटोचं क्लाउड किचन आहे, तर ते पण आम्ही चालवत असतोय. तर आम्ही आता मासा करता करता त्याची ऑर्डर आली. त्यात सुकट भिजवून ही मम्मीनं टाकलेली कढईत करायला. आणि मी इकडं चिरते कोथिंबीर. का तर आम्हाला ती सुकटीवरती टाकायला लागती आणि तसंच आम्हाला मसाल्याला पण करायला लागणार होतं. तर मी कोथिंबीर वगैरे चिरून टाकलं. मागाशी कष्टानं सोललेलं लसूण आणि आलं हे दोन्ही पण आपण व्यवस्थित हे करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि इथं अशा प्रकारे सुकट तयार झालेली आहे. सुकटीवर मस्तपैकी मम्मीनं कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकून तिनं पार्सल भरून पॅक केलेलं आहे. मस्त रबर असा पॅक करून आम्ही त्याला झोमॅटोचा टेप लावून आम्ही ते पार्सल आलेल्या रायडरला देऊन टाकलं. आणि अशा प्रकारे आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. आणि ते मिक्सरमधलं वाटण आपण ओल्या बोंबिलमध्ये टाकलेलं आहे, कारण आपल्याला आलं लसूण पेस्ट ही ओल्या बोंबिलमध्ये मॅरिनेट करायचं आहे, ज्यात आपण हळद मीठ आणि मागाशी लिंबू पिळला होता. त्याच्यानंतर मी ओला मसाला करायला कोथिंबीर आणि सगळं बाकीचे जे लागतात रेसिपी ती घातलेली आहे ह्याच्यात मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर मी खोबरं खिसलेलं आहे. खोबरं खिसणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी कधी असं खोबरं खिसत नाही. मी डायरेक्ट सुरीने चिरून टाकते आमच्या इकडं, पण इकडं मम्मीकडं खोबरं खिसायची पद्धत आहे. आणि मग मी ते खिसलेलं खोबरं सगळं मिक्सरमध्ये भरलं, ज्यात मी ओला मसाला तयार करणार आहे. आणि माझ्याकडनं अशी मग चूक झालीच पाहिजे. तर झालं असं की माझ्याकडनं फोन पडला, पण नशिबानं काही झालं नाही, फोन लागायचं. आणि आपला ओला मसाला तयार झालेला आहे. परत आम्हाला एक ऑर्डर आली आलू पराठ्याची. आणि आता मी दही भरायला घेतलेलं आहे. 2 आलू पराठ्याची ऑर्डर आल्यामुळं 2 दह्याच्या वाट्या मला भरायच्या आहेत. आणि अशा प्लॅस्टिकच्या वाट्यामध्ये आम्ही दही भरतो. माझी मदत मम्मीला अशी थोडीफार होत असती, कारण बाकीच्या मोठ्या रेसिपीज मला अशा जमत नाहीत. आणि इकडं मम्मीनं बटाटा सोलून त्यात तो खिसून त्यात मसाले ॲड करायला सुरुवात केलेली आहे. नेहमीच आपलं लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मिरच्या, कसुरी मेथी टाकली. मिरच्या तिनं कापून घेतल्या गाईच.
आणि त्या तिनं ॲड केलं आणि तिनं ते सगळं स्मॅश केलं हातानं, स्वतःच्या हातानं स्मॅश करते. मिरच्यांचे तिखट लागत नाही. मी ह्याला नेहमीप्रमाणे टॅग लावला. तिनं ते सगळं सारण भरलं पिठात, गव्हाच्या पिठात, आणि ते लाटलं तिनं. त्याची पोळी तयार केली. एवढी गोल गैस पोळी मला आयुष्यात जमणार नाही. मी करायला गेले तर कशाच तयार होईल त्याचा. माझी मम्मी एवढं कसलं भारी करते सगळं फास्टमध्ये. आमचं काहीच तयार नसतं गाईच. आम्ही ते ऑर्डर आल्यानंतर सगळं प्रिपरेशन तयार करायला घेतो. अशा गोल पोळ्या, तिनं पराठे तयार केले मस्तपैकी. त्याला तेल तूप लावलं आणि उलातले. हे बघा आपली आलू पराठा तयार. आणि मी हे बघतच राहिले की मम्मी एवढी कशी काय कामं करते, कारण एक साथ तिचं आमचं मासं करणं पण तयार झालेलं होतं. आणि अशा प्रकारे आपली ऑर्डर तयार झालेली आहे. इकडं माशाची प्रिपरेशन चालू झाली, कारण की संध्याकाळचे रात्र झाली होती, कारण की ऑर्डर झालेली आणि मम्मीला क्लास चालू होते. नंतर आम्हाला पुन्हा एकदा ऑर्डर आली. मी नेहमीप्रमाणे अशा पट्ट्या तयार केल्या लिहून स्वतःच्या हातानं. आणि मम्मीनं इकडं कोळंबीची प्रिपरेशन करायला घेतली. तेलात तिनं मस्तपैकी जिरे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तिनं कांदा टाकला. कांदा बारीक कापून चौकोनी टाकला. त्याच्यानंतर तिनं हलवलं ते. त्यानंतर तिनं कोळंबी घेतली मॅरिनेट केलेली. आणि माझं ही मल्टीटास्किंग मम्मी बघून मला लई भारी वाटत होतं की एवढी कामं भारी करतोय आम्ही. आणि आमचा आज पिट्टा पडलेला फार ऑर्डर करून करून. त्यात तिनं ओला मसाला टाकला. त्यात थोडंसं पाणी ओतलं. कांदा भाजून झाल्यावर हलवलं तिनं व्यवस्थित. त्यात तिनं आमसूल टाकले. आमसूल टाकल्यानंतर तिनं कुकरची शिट्टी घालवली, कारण त्यात होती अंडी. आणि तिनं ते पाणी गरम ओतून घेतलं आणि आम्हाला आलेली होती अंडा मसाल्याची ऑर्डर. तर मी इकडं तिला हलवायला मदत करत होती मसाला. आणि आमचा हा अंडा मसाला तयार झालेला आहे. पुन्हा आपल्या माशाच्या कालवणाकडं वळत तिनं पुन्हा हळद टाकलेली भाजलेल्या मसाल्यात. त्याच्यानंतर तिनं चटणी टाकली. चटणी ही आमची स्वतःची आहे, कारण आमच्या मामाचं डंक आहे. आणि मग तिनं 2 कालवणं वेगवेगळी काढून घेतली, कारण एक फिक्कं आणि एक तिखट असं तिला कालवण करायचं होतं. तिनं मॅरिनेट केलेल्या कोळंब्या फिक्क्या कालवणात आधी टाकल्या आणि मग तिनं तिखट कालवणात टाकल्या. 2 प्रकारची कालवणं का केली हे तुम्हाला मी लवकर सांगेन, कारण की आमच्याकडं एक छोटी मुलगी पण आहे, छोटा डॉन आहे, तर तिच्यासाठी हे कालवण तयार करायचं चाललेलं आहे. आता तिनं मीठ टाकलं तिखट कालवणात आणि आळणी कालवणात पण मीठ टाकलं. त्याच्यानंतर त्यानं पाणी टाकलं. मिक्सरच्या भांड्यातनं पाणी गाळून टाकायची आपली पद्धतच आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ओल्या बोंबीलकडे वळणार आहोत. हे ओली बोंबीलात आता तिनं चटणी टाकलेली आहे. तुम्हाला जसं सांगितलं आमच्या मामाच्या डंकाची चटणी टाकली तिनं. आणि त्याच्यानंतर तिनं कालवून घेतलं चटणीच्या हातानं. बापरे, मला तर डायरेक्ट चटणीत हात घालायला लई भीती वाटली असती. आता तिनं तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या करायला घेतलेल्या आहेत. त्यासाठी तिनं रवा घेतला. तिनं तांदळाचं पीठ टाकलं. तांदळाच्या पिठानंतर ते कालवून घेतलं. कालवून घेतल्यानंतर तिनं त्याच्यात मीठ टाकलं नेहमीप्रमाणे. आणि ते पण तिनं हातानं कालवून घेतलं. नाही, तिला मी आता मदत करते, कारण की तिचे मला कष्ट बघवाना झालेत. आता आमची अशी कोळंबीचं पातळ कालवण तयार झालेलं आहे. त्यात तिनं कोथिंबीर मस्तपैकी शिंपडली आणि असं हलवून गरगरा फिरवून घेतलं काहीच. आणि हे पहा आपले ओले बोंबील, ज्यात तिनं आमसूल टाकलं. त्याच्यानंतर तिनं भाकरी करायला घेतलेली आहे. त्यासाठी तिनं पाणी कालवलं आणि भाकरीचं पीठ मळून घेतलं. आणि मी तर तिला म्हटलं की मी काय भाकरी खाणार नाही, त्यामुळे तिची एकटीसाठीच तिनं भाकरी केली. आणि बघा गाईस, तिची कौशल्य बघून हे मला इतकं भारी वाटलं की माझी मम्मी एवढी सुग्रण आहे. एवढं भारी वाटलं मला की मला बाप जन्मात असली गोल भाकरी जमली नसती, माझा नकाशा तयार झाला असता. आणि गाईस, ती आता कौशल्यानं उचलून भाकरी तिनं तव्यावर टाकलेली आहे आणि त्याला पाणी पण लावलेलं आहे. माझं तर हाताला चटके बसतील ह्याची भीती वाटत. मी कधीच भाकरीला हात लावत नाही, मला पाणी लावायची पण भीती वाटते. पण तसं म्हणतात ना की आधी हाताला चटके मग तेव्हा मिळते भाकर. आणि आता मला कांदा खायची लहर आलेली होती, त्यामुळे मी हॉटेल स्टाईलमध्ये कांदा कापून घेतला. आणि इकडे तिचं भाकरी भाजणं चालूच होतं. भाकरी बघा कसली भारी भाजते. मला तर असं कधी जमणार नाही, मला कधी जमणार ही मी त्याची वाटच बघते. पण हळूहळू जमल काहीच, मी शिकेन. आणि मग तिनं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून तेलात टाकली. का तर ते मी तुम्हाला पुढं सांगेन. त्याच्यानंतर तिनं तयार केलेला मसाला तिच्या घरगुती पद्धतीचा तो तिनं टाकला आणि तो हलवला, कारण मला परत एकदा ऑर्डर आली होती ती. तर तिनं हळद टाकली, मीठ टाकलं आणि चटणी टाकली. ते पण हलवून घेतलं तिनं. त्याच्यानंतर तिनं कसुरी मेथी टाकली त्याच्यात.
आणि इकडं तिनं कापलेला बारीक कांदा आणि मिरची आणि टोमॅटो असं टाकलं. कांदा आणि मिरची तिनं हलवून घेतलं आणि मग अशा मसाल्यात तिनं परत पाणी ओतलं आणि ते हलवून घेतलं. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक आचेवर भाजून घेतलेले आहेत आणि मम्मीनं मग सगळी प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर तिनं हळद टाकली. मी तिला हलवायला मदत करत होते आपली. ते सगळं एकत्रित करायला मदत करत होते. अशी छोटी मोठी माझी मदत होत असते मम्मीला इथं असल्यावर. आणि मग त्यात तिनं पाणी वगैरे ओतलं. इथं काय करायचं चाललेलं आहे गाईस तुम्हाला लवकरच कळेल, कारण इथं आमची भुर्जी करायची चाललेली आहे. आणि हे सगळं तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही आधी प्रिपरेशन करून ठेवत नाही. आम्हाला ऑर्डर आल्यावर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ताज्या पद्धतीनं बनवतो. आणि इकडं एग मसाला आणि इकडं आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तसंच त्याच्यासोबत तिनं मम्मीनं चपात्या पण लाटून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या ह्या 2 ऑर्डर तयार झालेल्या आहेत, पॅक करून झालेले आहेत. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या ओल्या बोंबीलकडं. इकडं मम्मी भांडी घासते तोवर मी इकडं तवा तापायला ठेवला. आणि मम्मीने हे ओले बोंबील रवा, तांदळाचं पीठ आणि मीठ याच्या मिश्रणात मिक्स करून घेतलं आणि ते तव्यावर तिनं तेल टाकून असं मस्तपैकी भाजायला ठेवलं. आणि त्याच्यानंतर आपली ही थाळी तयार झालेली आहे. आयो माझ्या तर बघून तोंडाला पाणी सुटलं. आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.